चला सामना सुरू करायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अरुण आणि संकेत. प्रताप स्पोर्ट्स 2 सामने जिंकलेत. हाचा तिसरा सामना ते खेळत आहेत. त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहिलं तर इंद्रा स्पोर्ट्सने 2 सामने खेळले. दोन्ही सामने ते पराभूत झालेत. एक जिंकलेत आणि एक पराभूत झालेत. चला उपस्थित या मैदानावर ज्या 8 टीम आहेत ना, प्रत्येक टीमचा कॅप्टन इमिडिएटली आपण व्यासपीठावर यायचं. प्रत्येक टीमचा कॅप्टन, उर्वरित जे 6 टीमचे कॅप्टन आहेत, 2 टीम सध्या खेळतात मैदानाच्या आतमध्ये. 6 टीमचे कॅप्टन आहेत, त्यांनी व्यासपीठावर या. काही चर्चा करायची आहे नियमांमध्ये. क्वालिफायच्या सामन्यांसाठी काही चर्चा सुरू करणार आहोत आपण. त्यासाठी 8 टीमचे कॅप्टन आपण व्यासपीठावर यायचं आहे. पहिल्याच बॉलवर विकेटची संधी होती आणि ऋषीने एक जबरदस्त झेल पकडला. संकेतला माघारी परतावं लागतंय. आमना खेलेगा सुपर से ऊपर लीग, आमने प्रीमियर लीग. डीजे राजेश इन द मिक्स. लय जिगरबाज अनोखा अंदाज, लय जिगरबाज अनोखा अंदाज. सारे लयच गाजतान आज, सारे लयच गाजतान आज. आज आमने गावान APL चषक जोरान लयच गाज. आज पहिल्या बॉलवर विकेट पण पहिले आमने प्रीमियर लीगचं हे ऑफिशियल सॉन्ग. आमने प्रीमियर लीग सुपर से ऊपर लीग पर्व 6वं. पहिल्या बॉलवर विकेट आली आहे. मंथनला यश मिळालंय. संकेतला माघारी परतावं लागतंय. मनीष आहे क्रमांक 3 वर बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल मनीषनं ऑफ ड्राईव्ह केली आहे हलक्या बॅकलिफ्टनं. पहिल्या बॉलवर एक सन्मान दिला, एक सिंगल त्या ठिकाणी त्याने प्राप्त केली. टेम्परामेंट दाखवला पहिल्या बॉलवर. एक सिंगल श्रीगणेश होत असताना इनिंगचा. प्रताप स्पोर्ट्स खूप चांगली कामगिरी या टीमची राहिली आहे. कालच्या दिवसामध्ये 2 सामने ते जिंकलेत. चला जास्त वेळ नका घेऊ आपण. नक्कीच क्वालिफायसाठी देखील भरपूर नियम आपल्याला खेळवायचे आहेत. त्यासाठी देखील वेळ जाणार आहे. आजचा अंतिम दिवस आहे. 5 ओव्हरची फायनल आपल्याला सूर्यप्रकाश जोतामध्ये खेळवायचा मानस आहे आपला. त्यासाठी तुमचं सहकार्य आवश्यक आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून एक्स्ट्रा बाउन्स होता. भरपूर बाहेरची लाईन होती. एक्स्ट्रा रन स्कोर मध्ये आपण करतो ऍड. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या दाखल 2. चला प्रत्येक टीमच्या कॅप्टनला तुम्हाला व्यासपीठावर बोलवलंय. त्या ठिकाणी एक मीटिंग करायची, शॉर्ट मीटिंग, काही चर्चा करायची. ऑन साइडला जबरदस्त फटका बॉलला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर अरुणच्या पॅटमध्ये हा सिक्सर आपण पाहताय. जबरदस्त पूलचा फटका. दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सिक्सर क्लिअर करत असताना बॅटर अरुण. धावसंख्या 6 ने पुढे जाते. धावफलकावर धावा 8. एट रन्स ऑन बोर्ड. यावेळी देखील समोर उडवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात.
धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या धाफळकावर दुहेरी अंकामध्ये प्रवेश करतोय 10 या आकड्यावर. पहिलं षटक सध्या सूर्य मंथनचं. धावसंख्या स्कोरबोर्डवर 10 आपल्याला पाहायला मिळते. त्रिफळाचीत वेगवान भन्नाट बॉल होता. टप्पा पडल्यानंतर वेगानं आतमध्ये आला, स्कीड झाला, यष्ट्यांवर गेला आणि यष्टा उद्ध्वस्त करत असताना मंथनला मिळतं एक मोठं यश. अरुण बॅक टू द डग आउट. जबरदस्त बॉल होता मंथनचा. सोनूला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अरुणला माघारी परतावं लागतं. संकेत आणि अरुण इस्लामीची यशस्वी जोडी सध्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं षटक राहिलं मंथनचं आतापर्यंत. दीपक सरांचं शुभागमन झालं. दीपक सुतार सर, त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया सकाळच्या सत्रामध्ये. लोवर फुल टॉस, सरळ मिड ऑफला, रन घेतली नाहीये. सगळ्या टीमच्या याच्याने असं ठरलंय की जर एका ग्रुप दोन आपले ग्रुप आहेत, ग्रुप ए ग्रुप बी, आणि दोन्ही ग्रुपमध्ये जर 3 संघ 4-4 पॉइंटवर राहिले, 3 संघ, तर आपण बॉल आउट घेणार आहोत तिघांमध्ये. तिघांमध्ये जो संघ बॉल आउट विन होईल तो सेमीसाठी क्वालिफाय होईल. उर्वरित 2 संघांमध्ये सुपर ओव्हर होईल आणि त्यांच्यामुळे जो विजेता होईल तो क्वालिफाय होईल सेमीसाठी. हा नियम सर्वानुमते ठरवण्यात आलेला आहे, तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर 10 आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या स्कोर कार्डवर समालोचन कक्षामध्ये करूयात परिवर्तन. सामना क्रमांक 2 सध्या मैदानाच्या मध्ये सुरू आहे. पहिला सामना झाला. पहिल्या सामन्यामध्ये सानवी संघानं विजय प्रस्थापित केला आणि आता दुसरा सामना सध्या सुरू आहे. पहिलं षटक झालंय, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूयात परिवर्तन. ऐकूयात दीपक सुतार सरांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार मंडळी, APL आमने प्रीमियर लीग मध्ये आपले सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचले. प्रताप स्पोर्ट संघ सध्या बॅटिंग करतोय इंद्रा स्पोर्टच्या विपक्षामध्ये. दुसरं षटक ओव्हर द विकेटने फुल टच होता. ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपवरचा फुल बॉल फेकून देता आला नाही बॅटरला. कोणती धाव नाहीये. प्रताप स्पोर्टचा विचार केला तर 2 पैकी 2 मॅच ते जिंकलेत आणि इंद्रा स्पोर्टचा विचार केला तर 2 पैकी 1 विजयाचं खातं त्याने ओपन केले. अशा 2 संघांमध्ये ही लढत APLच्या माध्यमातून, आमने प्रीमियर लीगच्या माध्यमातून. पुढचा बॉल फ्रंट ओपन करत असताना खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅट फिरवली, समोर बॉल चाललाय. एक सिंगल धाबी ती. सिंगल धाबीच्या मदतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 वर. नॉन स्ट्राइक वर आता सोनू, स्ट्राइक वर लेफ्ट हँड बॅटर मनीष. मनीष लेफ्ट हँड बॅटर. पिट्टूचं हे षटक आउटफील्ड मध्ये 3 क्षेत्ररक्षक ठेवले गेलेत. मिड विकेट डीप मध्ये लॉंग ऑन ठेवला गेलाय. यावेळी समोर उडवलाय, मटका फसलाय, टायमिंग साध्य करता आलं नाही आणि चांगलं झेल मिड ऑफ मध्ये पाहायला मिळालंय. फलंदाज बाद होईल मनीष. जिगर बाज
टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला इंदिरा स्पोर्ट टीमने. मंगेश जोशी यांनी पुरस्कृत केलेला संघ मनोहर केने त्या टीमचे कॅप्टन आहेत आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रताप सोट, चंद्रकांत बारशे यांनी पुरस्कृत केलेला तो संघ. अरुण चोरगे टीमचे कॅप्टन आहेत. आणि सध्याची परिस्थिती पाहायला मिळेल ते 3 विकेट गेले 13 या धावसंख्येवर. दुसरं षटक मनोहर केने यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज बाद झाले मनीष, त्यानंतर नवीन बॅटर शुभम. मनोहरचा पुढचा बॉल शुभम साठी क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि बॉल जाऊन अदवलाय यष्ट्यांवर, फर्निचर उद्ध्वस्त केलंय. चौथा झटका लागलाय प्रताप स्पोर्ट टीमला. आमने पाड्यावरून रामकृष्ण काकडे साहेब या ठिकाणी सोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आज थोडासा APL ला जोडण्यासाठी उशीर झाला. त्याचं कारण काल तब्बल 4 वाजेपर्यंत, सकाळी 4 वाजेपर्यंत आपण एकता ट्रॉफी मध्ये होतो. एकापेक्षा एक मॅचेस त्या ठिकाणी देखील पाहायला मिळतात. विकेट क्रमांक 4 डाऊन झाली. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये सूर्यकांत. कांत करेल का हा बॅटिंग करत असताना गोलंदाजाच्या विपक्षामध्ये तुटून उडावं लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट 2 आल्या, धावा पहिल्या ओव्हरमध्ये 10 खर्च झाल्या. मंथनचे ते षटक मनोहर केने आता गोलंदाजी करतात. त्याच्या खात्यामध्ये देखील ओव्हरमध्ये 2 विकेट आलेत, 3 धावा त्याने खर्च केलेत. दुसरं षटक पिटूचं षटक पाहायला मिळतं. सूर्यकांत स्ट्राईक एंडवर. राईट हँड बॅटर साठी एक्स्ट्रा कव्हर ठेवला गेलाय सर्कलच्या आतमध्ये, परंतु कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहायला मिळतोय. पॉइंट आहे, कव्हर पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट ऑन साइडला तैनात केले गेले. दुसऱ्या ओव्हरसाठी मनोहर केने टीमचे कॅप्टन सध्या गोलंदाजी करतात. प्रवीण केने, दिनेश दलवी व्यासपीठावर यायचं आपलं देखील स्वागत. बॉल हवेत मिड विकेट मध्ये झेल, अजून एक झटका प्रताप स्पोर्टला लागत असताना विकेटची हॅट्रिक प्राप्त केली आहे कॅप्टन मनोहर केनेने. केनेच्या माध्यमातून 3 गडी बाद केलेत. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल आजच्या दिवसातील तिसरी लढाई. योगेश 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये हरीश भाऊ 11. योगेश 11 ने 2 पैकी 1 मॅच जिंकली आणि हरीश भाऊ 11 ने विजयाचं खातं अजून या प्रीमियर लीग मध्ये ओपन केलेलं नाहीये. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रताप स्पोर्ट टीमची धावसंख्या, विकेट गमावलेत 5, 13 वर 5 विकेट. खराब स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना प्रताप स्पोर्ट संघ सापडलाय. षटक क्रमांक 3, तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी गोलंदाज ऋषी सोनूसाठी. हा बॉल ऑन साइडला पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, बाउन्स प्राप्त केला. कॉन्क्रीटची ती विकेट आहे, थोडासा पिचिंग झाल्यानंतर बाउन्स अगदीच प्राप्त होतो. मंडप डेकोरेटर्सचे कोणी प्रोप्रायटर इथे असतील, कोणी सदस्य असतील तर आपण APL ऑर्गनाइज कमिटीशी संबंध साधायचंय, संपर्क साधायचंय. गोलंदाजी चांगली राहिली या डाबामध्ये. इंदिरा स्पोर्ट टीमच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना टॉस जिंकल्यानंतर राऊंड द विकेटने यावेळी समोर लॉफ करून दिलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये चेल. विकेट क्रमांक 6. सोनूच्या रूपाने 6वी विकेट गमावी लागते प्रताप स्पोर्ट टीमला. धावसंख्या स्थिरावली ती 13 बल. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं टेट प्रक्षेपण होतं. त्याचे प्रोप्रायटर तेजस भोईर, मॅन फ्रॉम कल्याण डोंबिवली. कंट्रोल रूम मध्ये सध्या प्रणय
आहेत. मुख्य कॅमेरामॅनचा विचार केला तर साहिल भोईर, त्यानंतर स्क्वेअर लेग मध्ये जो कॅमेरा आहे साईड कॅमेरा योगेश यांच्या माध्यमातून हे संपूर्ण टेलिकास्ट तुमच्यापर्यंत पोहोचवलं जातं. एक चांगली स्पर्धा होण्यासाठी समालोचन कक्ष असेल, ऑफिशियल अंपायर, कॅमेरामॅन, टेलिकास्ट आणि कमिटी मेंबर यांची अथक मेहनत असते. त्यांचं ते टीम वर्क आणि त्याच्यानंतर एखादी चांगली स्पर्धा पूर्ण होत असते. सर्वांचं विशेष कौतुक आणि धन्यवाद. नवीन बॅटर किरण, त्याला करण अंबाला असं संबोधलं जातं. ज्या पद्धतीने त्याला नाव दिलं गेले तशा पद्धतीने तो बॅटिंग करेल का? ऋषीचा बॉल करण अंबालासाठी मागचा पाय वाकवत असताना ऑन साइडला स्लॉग हिट करण्याचा त्याचा प्रयत्न होता, परंतु गतीने बीट केलं ऋषीने करण अंबालाला. किरणला दिनेश दलवी आणि प्रवीण केने या ठिकाणी जोडले गेले. त्यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. आपलं देखील सहर्ष स्वागत, वेलकम. एक विकेट 2 बॉल निर्धाव आलेत. ऋषीची गोलंदाजी राऊंड द विकेटने पुन्हा स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न. 2 बॉल शांत ठेवले गेले. किरणला म्हणजेच करण अंबालाला शांत ठेवले. चांगली गोलंदाजी सातत्याने इंद्रा स्पोर्टच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये विकेटची हॅट्रिक घेतली कॅप्टन मनोहर केनीने आणि आता त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत असताना गोलंदाजी करते ऋषी. गुरुनाथजी सोरगी आपलं देखील स्वागत. यावेळी शॉटम पुल करण्याचा प्रयत्न बॅटच्या अगदी टॉपला लागले. बॉल हवेत. गोलंदाज ऋषी चेंडूच्या खालीने विकेटचं पतन. फलंदाज बहादूर होय, अगदी बरोबर. अगदी आपण पाहू शकता शॉर्ट थर्डमॅनच्या पाठीमागे जे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत त्यांना महत्वाची सूचना असेल. खेळाडू देखील तिथे आहेत. कोणत्याही खेळाडू वर तुम्ही चर्चा करू नका. विकेट भरपूर गमावले. टीमची धावसंख्या तिसऱ्या ओव्हरमध्ये 13 वर स्थिरावली आहे. मिडन ओव्हर पाहायला मिळेल का? 2 विकेट या ओव्हरमध्ये ऋषीने आपल्या नाबाबर केलेत. चांगली गोलंदाजी सातत्याने ऋषी या स्पर्धेमध्ये करत आलाय. इंदिरा स्पोर्ट्ससाठी हा सामना महत्वाचा आहे. प्रताप स्पोर्टने 2 मॅचेस जिंकलेत. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. मिडन ओव्हर असेल का? शेवटचा बॉल या ओव्हरचा, तो देखील डॉट टाल्यांचा गजर झाला पाहिजे. ऋषीसाठी 2 विकेट आणि मिडन ओव्हर. वाह, काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. इंदिरा स्पोर्ट्सचा हा आमने प्रीमियर लीग मध्ये चमकणारा गोलंदाज ज्याचं नाव आहे ऋषी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रताप स्पोर्ट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वर. विकेट गेलेले आहेत आतापर्यंत 7. पहिल्या ओव्हरमध्ये मंथनने 10 धावा, 2 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये मनोहर केने कॅप्टनने 3 विकेट घेतल्या. विकेटची हॅट्रिक आली. 3 धावा त्यांनी खर्च केलं. तिसरं षटक ऋषीचं. छान धावा कोणती खर्च दलवी असतील, मंगेश पाटील असतील, सोपान दलवी असतील, हिरा आर्टचे हिरामन पाटील, मनीष दलवी यांचं देखील सहकार्य लागले. आकर्षक व्हिडिओ आपल्याला सध्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून, FBच्या माध्यमातून, सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आणि त्याच्यासाठी खूप सारी मेहनत विशूने घेतली आणि तोच विशू आता मैदानामध्ये प्रताप स्पोर्ट्सचं नेतृत्व करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय. स्क्वेअर लेग डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये ठेवला गेलाय. मंथनचा बॉल विशूसाठी गतीचा बन्नाट वापर केला. टप्पापर्यंत थोडासा आतमध्ये येत असताना हा डॉट बॉल पाहायला मिळाला. मंथनने पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये देखील 2 विकेट मिळवून दिल्या होत्या. विशू केनेने जर षटकारांची हॅट्रिक ठोकली तर सचिन केने यांच्या माध्यमातून 5,000 रुपये दिले जातील. बॅटचे कडा डिक्लेअर झोन मध्ये जातात. प्रेक्षक वर्ग देखील विकी केने हुशार आहे. त्यांना देखील माहिती आहे की 9व्या क्रमांकाचा बॅटर षटकारांची हॅट्रिक मारू शकत नाहीत, म्हणून 5,000 रुपये तब्बल त्याच्यावर लावलेत. विनंती असेल मागच्या दिशेने जे काही प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपण तिथून थोडस दूर व्हायचंय. विशूसाठी हा बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॉटम यांचा चांगला वापर केला परंतु गॅप शोधता आला नाहीये. मागच्या दिशेने जे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेतात, आपली ही स्पर्धा आहे त्यामुळे त्यांना विनंती असेल ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून की आपण ती जागा खाली करायची.
जिथे येल्लो कलर मध्ये एक खेळाडू देखील आहे. गतीचा भन्नाट वापर मंथनने केलाय. टप्पा पडल्यानंतर थोडस आतमध्ये येत असताना हा बॉल डॉट विशूला शांत ठेवले गेले या चौथ्या ओव्हर मध्ये. प्रतीक स्ट्राईक वर होते यावेळी. एक महत्वाची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते आता, त्याची देखील आपण चर्चा करूयात. मंथनचा बॉल प्रतीकसाठी खूपच चांगला पंच होता. बॅकफुट पंच पाहायला मिळाला. वाह, काय क्षेत्ररक्षण केलं कव्हर मध्ये. फक्त सिंगल येते ओव्हरची समाप्ती आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रताप स्पोर्ट टीमची धावसंख्या 8 विकेट गमावत असताना 15 धाबा या ओव्हर मध्ये फक्त 2 धाबा दिल्या. 1 विकेट आली मंथनच्या खात्यामध्ये. महत्वाची सूचना सर्व पाहुण्यांसाठी, प्रेक्षकांसाठी, क्रिकेट रसिकांसाठी की बक्षीस याचे अनाउन्समेंट आपण करणार नाही आहोत. खेळाडू खेळून झाल्यानंतर त्याला प्रोत्साहित करण्यासाठी त्याची कारकिर्दी पाहून, त्याचं कौशल्य पाहून आपण त्यानंतर त्याला बक्षीस देऊ शकता. आणि याआधी जे बक्षीस कालपासून घोषित झालेत ते दिले जातील. आयवा कॅच अनंत जोशी यांच्या माध्यमातून षटकारांनी चौकारांची हॅट्रिक करणाऱ्या प्रत्येक बॅटरला जे कॅश प्राइज लावले गेले ते कॅश प्राइज तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. अनंत जोशी म्हणजेच बॉस यांच्या माध्यमातून कालच्या दिवसापासून, पहिल्या दिवसापासून आपण जर विचार केला तर आयवा जेलसाठी 200 रुपये आणि त्याचबरोबर चौकारांनी षटकार हॅट्रिक साठी कोणताही खेळाडू आमने गावातील असेल त्याच्यासाठी 500 रुपये दिले जातील. यावेळेस इनसाइड आउट कडक कव्हर ट्राय पाहायला मिळाला. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल धाव येते प्रतीकच्या खात्यामध्ये. सिंगल धाव आणि तिच्या मतीने टीमची धावसंख्या आता 16 वर जाऊन पोहोचेल. 5वं षटक सल्लू यावेळेस उडवलाय कव्हरच्या डोक्यावरून. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक सरळ त्याच्या हातामध्ये झेल. विकेटचं पतन. फलंदाज बाद विशू. 9वा झटका लागलाय प्रताप स्पोर्ट टीमला. कालच्या दिवसाचा, पहिल्या दिवसाचा विचार केला तर व्हेज जेवणाची व्यवस्था केली होती, परंतु आज नॉनव्हेज जेवण आणि त्याच्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं त्यांची आपण चर्चा करूयात. सूर्यकांत बारशे, खंडू पाटील, रोहिदास दलवी असतील, प्रसादजी पाटील, शरदजी केने, नवनाथ पाटील, सागरजी फुलोरे, बिपिन सर, त्यानंतर रमेश पाटील यांचं सहकार्य लागले. सुखदेवजी बारशे माजी उपसरपंच यामध्ये जोडले गेलेत आणि दिनेशजी बारशे या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. दिनेशजी बारशे यांच्याकडून चेंडूंची व्यवस्था स्पर्धेसाठी केली गेली. वेलकम. 9 विकेट गमावलेत. सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी प्रताप स्पोर्ट टीमच्या माध्यमातून मिळते, कारण का विकेट गेलेत 9. टीमची धावसंख्या 16 वर. खराब परिस्थितीमध्ये संघ सापडले बॅटिंग करत असताना. इंद्रा स्पोर्टच्या समोर प्रताप स्पोर्ट. फुल टॉच होता, बॅकवर्ड पॉइंट मधून कट केलाय. सिंगल धाव येईल डी झोनच्या माध्यमातून. आज देखील आमच्या कॉम्प्युटर बॉक्स मध्ये सुगंध येतोय, वास येतोय, कारण का जेवण सध्या सुरू आहे. बनवण्याची तयारी केली आहे. जेवण बनवण्याचं काम केले त्यांची देखील आपण चर्चा करूयात. गोपालजी जाधव, बबलू, त्यांच्यासाठी देखील धन्यवाद. आज नॉनव्हेजचं जेवण तुम्हाला मिळेल. पाहुण्यांना, प्रेक्षकांना, क्रिकेट रसिकांना संपूर्ण आमना गाव जेवू शकतो एवढं जेवण बनवलं गेले. या आमना गावाची यात्रा आहे. सध्या तर पौष पौर्णिमेला म्हसाच्या यात्रेला सुरुवात होते. एप्रिल म्हणजेच आमना गावाची यात्रा तिला म्हटली जाते. त्यांचा तो सण आहे. यावेळी समोर फोर्स करून खेळण्याचा प्रयत्न. इलिव्हेशन प्रॉपर नाहीये. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक सिंगल धाव येते. एकेरी दुहेरी धावाने धावपलकावर फारसा फरक पडणार नाहीये, कारण का इकॉनॉमी गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने केली. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती 18 वर. रमेशजी पाटील, सागर फुलोरे, बिपिन असतील, शरद केने, नवनाथ पाटील, प्रसाद पाटील, सूर्यकांत बारशे, खंडू पाटील, रोहिदास दलवी यांचं विशेष धन्यवाद. यांच्या माध्यमातून जेवणासाठी सहकार्य केले गेले आमच्या प्रीमियर लीगला. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय. धाबाची संधी फेकी प्रॉपर पोचलेली नाहीये. 2 धाबा येतील. एनजे ग्राफिक्सचे नयन जाधव यांनी हे आकर्षक बॅनर्स बनवलेले आहेत, त्यांचं देखील विशेष धन्यवाद.
विविध रंगाने भरलेले बॅनर आपण सीमारेषेच्या अगदी लगत पाहतोय. एनजे ग्राफिक्सचे नयन जाधव यांनी बनवलेले राऊंड द विकेटने यावेळेस अपील केली. LBW साठी उचलून धरली आणि विकेटचं पतन. टीम ऑल आउट होते. 10 गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 20 वर. पूर्ण खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. एका पाठोपाठ एक विकेट गेल्या. पार्टनरशिप करता आली प्रताप स्पोर्ट टीमला. आणि चौथ्या 5व्या ओव्हरच्या नंतर समाप्तीनंतर आपण विचार केला तर 20 वर 10 विकेट आणि सामना जिंकण्यासाठी इंद्रा स्पोर्ट टीमला 21 धावांची आवश्यकता. आपण जाऊया टॉच बॉक्स मध्ये. तिथे नाणेफेक होणार आहे. योगेश 11 आणि हरीश भाऊ विलेन यांच्यामध्ये जॉईन होतील जगदीश तारमले. हॅलो, योगेश 11 आणि हरीश भाऊ 11. माजी उपसरपंच सुखदेव बार्शी साहेब यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर टॉस बॉक्समध्ये. आणि दिनेश बारसी ज्यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर झालेत, दोघांनी यायचंय. या ठिकाणी टॉस आपण करतोय. एका बाजूला आमने प्रीमियर लीग, एका बाजूला APL चषक. साहेबांच्या शुभ हस्ते टॉस. APL असा कॉल आहे आणि आमने प्रीमियर लीग आलाय. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण विनिंग टीमच्या कॅप्टनला ही कोल्ड्रिंक देतोय. त्यानंतर थँक्यू. दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थान बनवायचं. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? किती सामने जिंकलेत? एक जिंकला, एक हारलाय. हा सामना भरपूर महत्वाचा आहे. कशा पद्धतीनं टीमला काय संदेश असेल या मॅच मध्ये? हा सामना भरपूर महत्त्वाचा, म्हणजे जिंकायचाच प्रयत्न करू आणि टीमला एकच सांगतो, सगळ्यांचं 100% द्या. तर एकजुटीने केला. कशा पद्धतीने एन्जॉय केलाय कालचा दिवस? खूप एन्जॉय केला. अजूनचा दिवस बी खूप एन्जॉय करू. बॅटिंग करायची आहे. किती सामने जिंकलेत, किती हरलेत? 3 मधून तर 2 तर हारलेलोच आहे. आता तिसरा जिंकून पण काही फायदा नाही आमचा. म्हणजे दोन्ही सामने तुम्ही पराभूत झाले, त्यामुळे स्पर्धेमधलं आव्हान तुमचं ऑलरेडी संपुष्टात आलेलं आहे. परंतु शेवटचा सामना आहे. कशा पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न असेल, समोरच्या संघाला कशा पद्धतीनं चॅलेंज देण्याचा प्रयत्न असेल? चॅलेंज तर एकच आहे, हम भी डुबेंगे और उनको लेके भी डुबेंगे. थँक्यू सो मच. धन्यवाद. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा देवा. टॉस जिंकलाय तर योगेश 11 टीमच्या कॅप्टननं प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते हरीश भाऊ 11 या टीमच्या कॅप्टनला. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच व्हाईस ऑफ शेरे जगदीश तारमले यांना आपण सातत्याने मागील दिवसापासून या समोरचन कक्षाच्या माध्यमातून ऐकतोय. दुसऱ्या डावामध्ये इंद्रा स्पोर्ट टीमला 21 धावांची आवश्यकता आहे. इंद्रा स्पोर्ट टीमचा पण विचार केला तर 2 पैकी 1 सामना जिंकलाय. प्रताप स्पोर्टने 2 पैकी 2 सामने जिंकलेत आणि हा सामना इंद्रा स्पोर्टने जिंकला तर पॉइंट त्याचे समान 10 विकेट गमावल्या पहिल्या डावामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. विशेष करून मनोहर केने जो टीमचा कॅप्टन आहे त्याने प्रभावित केलं गोलंदाजीच्या माध्यमातून. विकेटची अटॅक त्याच्या नावावर राहिली. सलामीची जोडी खेळपट्टीवर पोचली गेली. रोशन आणि मनोहर केने नॉन स्ट्राईक एंडवर कॅप्टन आहे. स्ट्राईक एंडवर रोशन. पहिल्या ओव्हरची जबाबदारी शुभमने स्वीकारली आहे. प्रताप स्पोर्ट्स संघ चंद्रकांत बारशे यांनी पुरस्कृत केलेले संघ अरुण चौरगे टीमचे कॅप्टन आहेत. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण विचार केले तर करण केने यांनी कोल्ड्रिंक दिली. प्रणय दलवी असतील, रोहन पाटील यांचे देखील धन्यवाद. त्यांनी देखील टॉस जिंकलेल्या कॅप्टनसाठी कोल्ड्रिंकची व्यवस्था केली. मॅचला होती सुरुवात. 21 धाबांची गरज. पहिलाच बॉल पॅडवर जाऊन अदललाय. स्ट्रोकला चेक करण्याचा प्रयत्न, डिफेन्सिव्ह स्ट्रोक केल्याचा प्रयत्न होता. कोणती धाव नाहीये. फक्त 21 धाबांची आवश्यकता आहे आणि समीकरण हा पेपर खूपच सोपा असेल इंद्रा स्पोर्ट टीम साठी. 5 ओव्हरमध्ये 21 धाबा. धाबा रोखण्यासाठी खूप सारे प्रयत्न करावे लागतील प्रताप स्पोर्ट टीमला. अचूक टप्पा भेदक मारावर गोलंदाजी करावी लागेल. एक्स्ट्रा धाबांपासून दूर राहावं लागेल. मोठ्या फटक्यांपासून दूर राहावं लागेल.
अशी गोलंदाजी जर झाली तर कुठेतरी थोडीशी संधी निर्माण होऊ शकते प्रताप स्पोर्ट टीमसाठी. यावेळेस पुन्हा गतीचा वापर केला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, हा बॉल डॉट. ओन बॉल डॉट आलेत. गोलंदाज शुभमच्या माध्यमातून रोशनला शांत ठेवले गेले. सर्व बॅटर्सला अशा पद्धतीने शांत ठेवावं लागेल तरच याच मॅच मध्ये प्रताप स्पोर्ट संघ कुठेतरी पुढे येऊ शकतो. 2 पैकी मागील 2 सामने प्रताप स्पोर्टने जिंकलेत. अकुट टप्पा, खराब लेंथ होती, शॉर्ट टर्म पुल करायचा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु वाईटचा इशाराला एक्स्ट्रा धावेने खातं ओपन होतं इंद्रस्पोर्ट टीमचं. रोशन स्ट्रायकिंगवर 2 बॉल त्याच्या विपक्षामध्ये सुरुवातीला निर्धाव आले. तिसरा बॉल थोडासा खराब, एक्स्ट्रा धाव त्याने खर्च केली. एक्स्ट्रा धावेने आता इंद्रस्पोर्ट टीमचं खातं ओपन केलंय. मंगेजी जोशी यांनी पुरस्कृत केलेला इंद्रस्पोर्ट संघ. यावेळेस पुन्हा एकदा अंदाधुंद फटका, बॅटशी कडा, विकेट किपरच्या हातामध्ये झेल, विकेटचं पतन. पहिला झटका लागत असताना इंद्रस्पोर्ट टीमला फलंदाज बाद. रोशन मंथन स्ट्रायकिंगवर ओव्हर द विकेटने गतीचा बन्नाट वापर केला होता. लेन चांगली होती, लाईन थोडीशी खराब, लेग स्टंपच्या बाहेर, वाईटचा इशारा. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर सिरीजसाठी आकर्षक ट्रॉफी मनोहर केन यांनी पुरस्कृत केले, त्यांचं देखील धन्यवाद. वायफायची सुविधा या स्पर्धेसाठी सागर पाटील यांनी केली, त्याचं देखील धन्यवाद. बेस्ट बॉलरसाठी शूज पुरस्कृत केले संदेशजी केने. इमॅजिंग प्लेअर ऑफ ट्रॉफीचा विचार केला तर योगेश सोरगे यांनी ती ट्रॉफी दिलेली. यावेळेस क्रॉस बॅटने ऑन साईडला खेचून मारलाय मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, फेकी होईल परंतु 2 धाबा येतील. शिस्तबद्ध संघ देखील एक ट्रॉफी तुम्हाला दिली जाईल आणि ती ट्रॉफी चेतन चौधरी यांनी या स्पर्धेसाठी दिली आहे, त्यांचं देखील धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज म्हणून कुलर सुरेन दलवी यांनी दिलेले आहे, त्यांचं देखील धन्यवाद. नवनाथ चोरगे यांच्या माध्यमातून बेस्ट फिल्डर म्हणून आकर्षक ट्रॉफी पुरस्कृत केली गेली. राऊंड विकेटने लेन चांगली होती, गतीचा वापर केला, डायरेक्ट हिट, डी झोन मध्ये चेंडू चाललाय, इथे एक सिंगल धाव येते. 21 धावांचं तुम्हाला संरक्षण करायचे 5 ओव्हर मध्ये, त्यामुळे या छोट्या छोट्या चुकांपासून थोडंसं दूर राहावं लागेल. सुरेशजी पाटील साहेब या ठिकाणी सुडले जातात, त्यांच्या माध्यमातून आकर्षक ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत केले, त्यांचं देखील APL सीझन 6 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. खरं तर 2021 पासून या स्पर्धेला 4 चांद चालवले गेलेत, परंतु 2013 पासून ही स्पर्धा सुरू आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. आमने गावाचं क्रिकेट सातत्याने पुढे नेण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अकुट टप्पा होता, कंट्रोल पुल शॉट पाहायला मिळाला, गॅप मधून चेंडू चाललाय, मैदानाच्या बाहेर चौकार येतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावांचा पाठलाग करत असताना इंद्रस्पोर्ट टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 9 वर. एक चौकार मंतरच्या बॅट मधून आला, 3 चेंडू त्याने फेस केलेत, त्याच्या खात्यामध्ये 7 धावा आलेत, 1 विकेट देखील आली. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा 1 विकेट. ही परीक्षा सोपी आहे, परंतु अग्नि परीक्षा असेल प्रताप स्पोर्ट टीमच्या गोलंदाजांची, कारण का त्यांना अजूनही धावा डिफेन्स करायच्या आहेत. 4 ओव्हर शिल्लक आहेत आणि 4 ओव्हर मध्ये अजूनही 12 धावांचं संरक्षण करायचंय. इंद्रा स्पोर्ट्स साठी हा सामना महत्वाचा होता. 2 पैकी 1 सामना त्यांनी जिंकला होता. प्रताप स्पोर्टने
सुरुवातीच्या 2 पैकी 2 सामन्यामध्ये विजय प्राप्त केला होता, त्यामुळे इंद्रा स्पोर्टसाठी हा सामना महत्वाचा होता आणि चांगली कामगिरी त्यांची देखील आहे. हवेत बॉल, क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले, कॅच सुटली आहे. एका हातामध्ये आपल्या डावीकडे जात असताना झेल घेण्याचा प्रयत्न शॉट मिड विकेट मध्ये केलाय, त्या दरम्यान एक सिंगल धाब येते. गोलंदाजी चांगली राहिली. 21 धावांचं पाठलाग सध्या सुरू आहे. 5 ओव्हरमध्ये 4 गोलंदाजाने चांगली गोलंदाजी पहिल्या डाबामध्ये केली. विकेटची हॅट्रिक देखील मनोहर केनीच्या नाबावर राहिली होती. क्लीन बॉल, दांडी गोल. लय जिगर बाज अनोखा अंदाज थँक्यू डीजे अजय. माजी उपसरपंच आमनेगावचे हनुमानजी केने साहेब या ठिकाणी जुडले गेले. त्यांचं देखील एप्रिल 2026 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. क्लीन बोल्ड, विकेटचं पतन, मंथन देखील बाद झाली. त्या मंथनची आपण चर्चा करत होतो की त्याने 4 बॉल फेस करत असताना एक चौकाराच्या मतीने 7 धावांचं योगदान दिलं होतं. त्याची दांडी उडवली आहे गोलंदाज किरणने. करण अंबाला म्हणून संबोधलं जातं किरणला, परंतु बॅटिंग त्याची पहिल्या डाबामध्ये चांगली झाली नाही. दुसऱ्या डाबामध्ये आता गोलंदाजी करताना किरण समोर मनोज क्रॉस बॅटने ऑन सेटला टर्न केल्या, मागचा पाय वाकवत असताना इलिव्हेशन थोडंसं कमी होतं. मिड विकेट डीप मध्ये चेंडू जोपर्यंत पोहोचेल, फेकी होईल तोपर्यंत सिंगल धाब येते. आता इंद्रा स्पोर्ट्सच्या बॅटरला देखील माहिती आहे की एकेरी दुहेरी धावांनी देखील या सहजतेने धावा होतील. 5 ओव्हरमध्ये फक्त 21 धावांचं टार्गेट आहे आणि त्यातील आता 11 धावा धावपलकावर जोडले गेलेत. अजूनही 20 धावांची गरज. भरपूर चेंडू शिल्लक आहेत. 10 धावांची अजूनही गरज आहे. क्लीन बोल्ड, दुसरी विकेट किरणच्या नावावर. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाजी चांगली प्रताप स्पोर्ट टीमकडे, परंतु बॅटरने नाराज केलं. फलंदाजी करत असताना 5 ओव्हरमध्ये जर 35-40 धावा जरी जमा झाल्या असत्या तर या मॅच मध्ये संघर्ष करण्याची संधी मिळाली असती प्रताप स्पोर्ट टीमला, परंतु बॅटरने विकेट टिकून बॅटिंग करता आली नाही. मग जर विचार केला पहिल्या डाबामध्ये तर संकेतला खातं ओपन करता आले नाही. शुभम असेल, सूर्यकांत असतील, विशाल असतील, या 4 बॅटरला खातं देखील ओपन करता आले नाही. किरणने 3 चेंडू फेस केले, त्याला देखील संघर्ष खूप सारा करावा लागला. फक्त अरुणच्या माध्यमातून एक षटकार पहिल्या डावामध्ये पाहायला मिळाला होता आणि त्या सर्व फलंदाजांनी नाराज केलं. 35-40 धावा असता तर या मॅच मध्ये देखील एक संघर्ष पाहायला मिळाला असता, परंतु यात एकतर्फी मॅच पाहायला मिळते. 3 विकेट 11 वर 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर. नवीन बॅटर स्ट्राईक एंडवर विकेट गेल्यानंतर सल्लू राईट हँड ओव्हर द विकेटने सल्लूसाठी किरण. लेन चांगली होती, हवेत बॉल चिप केलाय, खबर मध्ये चांगला झेल, विकेटचं पतन. होईल का विकेट हॅट्रिक चेंडू किरणचा आता पाहायला मिळेल. समोर नवीन बॅटर ऋषी. 11 वर 4 विकेट गेलेत. 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 21 धावांचं टार्गेट होतं, परंतु आता गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये चांगली करत असताना किरण, ज्याला करण अंबाला असं म्हटलं जातं, आमने गावाचा करण अंबाला, गोलंदाजी करत असताना विकेट हॅट्रिक बॉल ऋषीसाठी. यावेळेस पिकअप शॉट खेळण्याचा प्रयत्न लेगस्टम्पच्या बाहेर होता, वाईटचा इशारा. एक्स्ट्रा धावेच्या मतीने आता टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 वर. 9 धावांची गरज. किरणचा बॉल ऋषीसाठी. फुलटॉच होता, ऑन साइडला फेकून दिलाय, बॉल चाललाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दमदार षटकार. जादू
वसूल करत असताना आमने गावाकडे हा बॉल पाठवला. आता फक्त 3 धावांची गरज आहे इंद्रस्पोर्ट टीमला. सामना जिंकला तर इंद्रस्पोर्टचा दुसरा विजय असेल. तिसरी मॅच सध्या इंद्रस्पोर्ट संघ खेळतोय. मंगेश जोशी यांना आता त्यांनी खुश केले. मनोहर केनेने चांगली गोलंदाजी केली. कॅप्टनशिप देखील मनोहर केनेची चांगली राहिली. तिसरं षटक शुभम. पहिलाच बॉल हुक करून दिलाय. लॉंग लेग मधून बॉल जाईल डी झोन मध्ये, सिंगल येते. फक्त 2 धावांची गरज आहे इंद्रस्पोर्ट टीमला. एकतर्फी मॅच आपल्याला पाहायला मिळते. औपचारिकता फक्त शिल्लक राहिली असंच म्हणावं लागेल, कारण का तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 17 बॉल मध्ये अजूनही सामना जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. यावेळेस खूपच चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. अप ड्राईव्हचा नमुना दाखवलाय. लॉंगॉन मध्ये बॉल चाललाय. चांगला फटका पाहायला मिळाला आणि त्या 2 धाबा आता पूर्ण होतील का? पूर्ण झालेत आणि त्याचबरोबर सामना जिंकलाय तो इंद्रस्पोर्ट टीमने. अभिनंदन अभिनंदन. मंगेशजी जोशी जे टीमचे संघ मालक आहेत आणि कॅप्टन मनोहर केने, अभिनंदन. 3 सामन्यापैकी 2 सामने जिंकलेत. हा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा होता आणि अखेरकार चांगली कामगिरी करत असताना तो सामना जिंकून दिलाय. मॅन ऑफ द मॅच. चला व्यासपीठावर आपण जाऊयात. काही शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करतोय आयोजकांच्या शुभार्थे. मान्यवर सध्या आपण पाहता व्यासपीठावर स्थानापन्न झाले. त्यांचा शुभ सन्मान रोशनदादा चोरगे, विकीदादा केणे हे दोघांनी एक संकल्पना आपण पाहिला त्यांच्या माध्यमातून सर्वांचं सहकार्य, परंतु फोकस मॅनेज